शांतिवन अमृत तीर्थ सजल विहीर येथे प्रगट दिनाच्या निमित्त सुरू असलेल्या कथेत दिनांक 28 फेब्रुवारी रोजी जो साधूंच्या संगतीत राहतो तो कधीच मरत नाही, तो आजन्म संतांसोबत राहतो, संतांचे हृदय हे लोण्यासारखं असतं, असा कथा उपदेश हरिभक्त परायण समाधान महाराज यांनी दिला। संत गजानन महाराज संस्थान सजल विहीर शांतिवन अमृत तीर्थ अकोली जहागीर अकोलखेड येथे श्रीमद भागवत कथेचे चौथे पुष्प गुंफताना बोलत होते। चौथ्या दिवसाच्या कथेत प्रवचन करत असताना पुढे बोलताना ते म्हणाले, जशा आयुष्यात 4 अवस्था असतात, ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थ, संन्यास, अगदी तसेच आयुष्याच्या 4 अवस्था ह्या आयुष्यातील गणितातील क्रमासारख्या असतात। ब्रह्मचर्य म्हणजे बेरीज, गृहस्थाश्रम म्हणजे वजाबाकी, वानप्रस्थाश्रम म्हणजे गुणाकार, तर संन्यास म्हणजे आयुष्याचा भागाकार। म्हणून संसारात प्रभू नाम जपा करो, असा कथा उपदेश त्यांनी दिला। सजल विहिरीवर सुरू असणाऱ्या प्रगट दिन महोत्सवाला श्रींच्या भक्तांची गर्दी ओसंडून वाहत आहे। श्रीमद भागवत कथेच्या चौथ्या दिवशी कथेत कृष्ण जन्मोत्सव उल्हासात पार पडला। कान्हाच्या जन्मासाठी संपूर्ण कथा मंडप हा गोकुळाच्या रंगात रंगला होता। कृष्ण जन्मावेळी बाहेर मेघवर्षाव होत पावसाचे आगमन झाल्याने भक्तांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते। कथा संपताच पाऊस थांबल्याने श्रींच्या सेवेतील पावसाची हजेरी चर्चेचा विषय ठरली होती। MCN न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर, अकोट। ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये, ब्रिटिशांच्या कारकिर्दीमध्ये, त्यांच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये संस्कृत विषय हा ओघळण्यात आला आणि संस्कृत विषय काढून टाकला आणि संस्कृतच्या ऐवजी टाकलं इंग्लिश। आणि हा इंग्लिश विषय संस्कृतमध्ये टाकल्याच्या नंतर आजही आपल्या भारतामध्ये ब्रिटिशांनी सांगितलेली शिक्षण पद्धती चालते। म्हणून तुम्ही क्षेत्र कोणतंही घ्या, आर्ट्स घ्या, कॉमर्स घ्या, सायन्स घ्या, तुम्हाला एक विषय कंपल्सरी घ्यावा लागतो, त्याचं नाव आहे इंग्लिश। तुमची इच्छा असो नाहीतर नसो, तुम्हाला इंग्लिश घ्यावीच लागते। ब्रिटिशांचा तो डाव आज त्यांचा यशस्वी झालेला आहे। त्यावेळेस ते संस्कृत आपल्या अभ्यासक्रमामध्ये